कर्तृत्ववान राज्याचे यशस्वी उद्योगमंत्री नामदार उदयजी सामंत यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर रत्नागिरी। 90च्या दशकात उदय सामंत यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून खऱ्या अर्थानं राजकारणाला सुरुवात केली। त्या काळात त्यांनी सुरू केलेला बहर हा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये गाजला। उदय सामंत यांना संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक वेगळी ओळख मिळू लागली होती। 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना 2004च्या निवडणुकीमध्ये तिकीट मिळालं। अतिशय तरुण वयामध्ये 2004 साली त्यांनी विद्यमान आमदार सुरेंद्र उर्फ बाळ माने यांचा पराभव केला। 2004 ते 2024 पर्यंत उदय सामंत 5 वेळा विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले। या काळामध्ये त्यांनी जे काम केलं त्याची दखल वरिष्ठांनी घेतली, त्याची पोचपावती देखील त्यांना वेळोवेळी मिळाली। 2013 मध्ये उदय सामंत पहिल्यांदा राज्यमंत्री झाले। त्यांच्याकडे नगरविकास, वने, बंदरे, खार जमीन, क्रीडा व युवक कल्याण, माजी सैनिक कल्याण, विधी व न्याय, मत्स्य व्यवसाय व मराठी भाषा अशी खाती देण्यात आली। त्याच वर्षी त्यांना रत्नागिरी जिल्ह्याचं पालकमंत्री देखील केलं गेलं। या आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी करून दाखवली। 2016 साली ते महाराष्ट्र विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष झाले। 31 ऑगस्ट 2018 साली ते म्हाडा महाराष्ट्राचे अध्यक्ष झाले। या काळात त्यांनी अतिशय चांगली कामगिरी म्हाडामध्ये करून दाखवली। अनेक कलाकारांना त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये न्याय दिला। त्यानंतर 30 डिसेंबर 2019 साली ते राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री बनले। कोरोना काळ याच दरम्यान परीक्षा घ्याव्यात की नाहीत, कशा प्रकारे परीक्षा घ्याव्यात याबद्दल त्यांच्यावर सगळ्यांची नजर होती। कोरोनाचं संकट मुलांवर येऊ नये यासाठी त्यांनी परीक्षा ऑनलाईन घेतल्या। त्यांची या काळात वाहवा झाली। 8 जानेवारी 2020 रोजी ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झाले। त्यानंतर राज्यात सत्ता बदलली आणि 9 ऑगस्ट 2022 रोजी उदय सामंत यांच्यावर अत्यंत महत्त्वाची अशी उद्योग मंत्रिपदाची जबाबदारी आली। 28 सप्टेंबर 2022 रोजी ते रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री बनले। 2024 सालच्या निवडणुकीमध्ये ते 5व्यांदा आमदार बनले। यावेळीही त्यांनी बाळ माने यांना पराभूत केलं। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर यावेळेला पुन्हा एकदा उद्योग मंत्री पदाची जबाबदारी दिली। सोबतच मराठी भाषा विभाग ही त्यांच्याकडेच दिला आहे। अखिल भारतीय नाट्य परिषदेचे ते विश्वस्त आहेत। रत्नागिरी जिल्हा नाट्य परिषदेचे ते अध्यक्ष आहेत। रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे ते माजी अध्यक्ष होते। रत्नागिरीचा शाश्वत विकास व्हावा हे त्यांचं स्वप्न आहे। त्या दृष्टीनं त्यांनी विविध पावलं देखील उचलली आहेत। अनेक विकास कामं मार्गी लागली आहेत, तर काहींची कामं सुरू आहेत। जी वचनं मी दिली होती ती सगळी पूर्ण करणार आहे हे त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं आहे। उदय सामंत यांचा आज 26 डिसेंबर रोजी वाढदिवस। या निमित्तानं भविष्यात त्यांनी रत्नागिरीचं नाव अधिक उज्ज्वल करावं अशा सदिच्छा देऊन त्यांना शुभेच्छा। मुश्ताक खान, माय कोकण, रत्नागिरी।